नवनवीन माणसं येतात त्यांची माहिती नाही. बरोबर. म्हणजे तसे आपण कार्यक्रम वारंवार घेतले गेले पाहिजे आहेत अजून. आता पण आठवड्यात 3दा घेतो पण अजून झाले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? अजून हे तुमच्या मनावर, जसे नवीन लोक आपण तुम्हाला आवडतं की नवीन हा. कॉलेजच्या मुलांना भेटायला, कॉलेजचे स्टुडंट म्हणतो ना आपण त्यांना, हो. ते तुम्हाला आवडतात का? वा. रोहन येतो, रोहन तुमची चौकशी करतो काय तुम्हाला माहिती आहे का? हा, वा. कोण आहे रोहन? तुमचं मुलगा आहे. तुमच्याशी बोलतो का तो? माझी जास्त नाही. पण बाकी पण ते टीव्हीच्या वगैरे दुरुस्तीत असतो. अच्छा, ते सर्व कामं तो करतो. तर मग एक जज असं बघायचं म्हटलं तर तुम्हाला नवरत्न आवडतं, आपली नवरत्न फॅमिली हा. आवडते. आवडतं ना. त्याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी सहभागी होतात हो. आणि त्याच्यात आपण अजून आपल्याकडनं सर्वांकडनं होईल त्या पद्धतीने सगळ्या आजी आजोबांना आपण अजून सपोर्ट देऊन चांगल्या गोष्टीने केलं गेलं पाहिजे. बरोबर ना? तुम्ही कीर्तन बघतात का टीव्हीचं? संध्याकाळी संध्याकाळी आवडतं का तुम्हाला? आवडतं. आणि रोजचा पेपर कोण वाचतं? तुम्ही वाचतात का? मी वाचतो पण मला अजून पूर्ण वाचता येत बरं, का बरं? नाही. ते प्रमोदला देतो मी पेपर. पण मराठी तुम्ही वाचतात ना सर्व व्यवस्थित? मग आपला मराठीच पेपर आहे. ते फार बारीक बारीक टायटल. त्याच्या आपल्याला दिसायचा प्रॉब्लेम असल्यामुळे वाचत नाही. मग तुम्हाला काही पुस्तकं वगैरे वाचायला आवडतात का? आवडत नाही तुम्हाला? शाळेची पुस्तकं, कॉलेजची पुस्तकं जास्त. तेच वाचून कंटाळा. तुमची आवडती गोष्ट? असं नाही, थोडा आवडती भाजी? आजच होती ती फ्लावरची. हो, तुमची आवडती भाजी होती आज. अरे वा. अजून कुठली भाजी आवडते तुम्हाला? असं काय नाही, काकडीची कोशिंबीर. ते सोलकडी माहिती का? माहिती हो. सोलकडी सुद्धा ती पण तुम्हाला आवडते? करूया लवकर. आणि काल म्हणजे ते आपल्याकडे गोड पदार्थ एक दोघांनी सांगितलं तुम्ही सारखेच गोड पदार्थ करतात. मग तुम्हाला काय वाटतं त्या गोड पदार्थांबद्दल? केला पाहिजे की नाही केले पाहिजे? पाहिजे की नाही? वरण भात भाजी पोळी जेवल्यानंतर गोड खावं असं म्हणतात. मग त्यासाठी थोडं तर रोजच्या जेवणात गोड असायलाच पाहिजे. हो. नवरत्न फॅमिलीला मी जर तुम्हाला असं म्हटले तुम्ही किती पैकी 100 पैकी